मित्रांनो किडकाली मैदानामध्ये एक आकर्षण म्हणून एक वासरू समोर बघताय. गुलाल झाले का काय झाले, चला विचारूया नक्की काय वासराची कमाल. चल नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं माझं नाव प्रतीक पाटील. आणि वासराचं नाव. वासरं नाव आमचं छोटा वजीर. कुठून आणले वासरू. वासरू जयपूरवरून आणलंय. नावीचा वजीर म्हणून आहे, त्याची पैदास आहे. वा, नावीच्या वजीरची पैदास. काय बघून खरेदी केली का काय विषय आहे? ना आमचे मित्र आहेत निखिल निकम म्हणून, त्याच्याकडनं आणले आम्ही. ओके, म्हणजे खरेदी वगैरे खरेदीचा चालू आहे आहे ना. हा. ओके. वासराकडे काय बघून तुम्ही खरेदी केली त्याची, वासरू म्हणजे जरा थोडं आणले तुम्ही. वजीरची जरा खासियत वाटते म्हणून आम्ही त्याची घेतले. म्हणजे चांगला आहे वासरू, एकदम देखण्या रूपाचा आणि कान बिन त्याचे एकदम सांधे चांगले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याला उतरवलं. ओके. काय सांगाल, वासरू एकदम म्हणजे कमी वयाचं दिसतंय, पलवलं वगैरे नसेल. वासरू 9 महिन्याचं आहे, तरी पण एक हाऊस म्हणून आपण उतरवलाय. बघूया आता काय आहे त्याचं पुढचं भविष्य काय आहे. चांगला आम्हाला वाटतंय भविष्य चांगलं आहे, लवकरच चांगलं नाव करेल. वासराबद्दल काय सांगशील, कारण का मला तर वाटतं पलवलं नाही, फक्त मैदान दाखवायला आणताय तुम्ही. वासराला फेरे टाकले ते वरती फक्त घोडी बरोबर त्यांच्या. आता आम्ही डायरेक्ट 26 जानेवारीला आणलाय आणि डायरेक्ट शर्यत केली आज किरकालच्या मैदानात. आज शर्यत पण झाली. हा, शर्यत पण झाली. कुठल्या कांदी पलवलं पाहिजे हा, वासरा. बाहेरनं बोलतोय. पब्लिक ना. ओके, दहावीला पब्लिकला पडला. हा. कोण होता पायऱ्याला. पहिल्याला आमचे घोटकर होते, मित्र आहेत, त्याही आम्हाला बैल दिलेला. बोलतोय एक गाडी आपण करूया छोटीशी. कसा पळाला वासरू. वासरू चांगला पळाला. काय अपेक्षा ठेवता, कारण का बघा एक मोठं नाव, नावीचा वजीर एक मोठा नंदी, खूप त्यांनी महाराष्ट्र गाजवलाय. आज त्याचीच पैदास कुठून कुठे तुमच्या दावणीला आली आहे. काय अपेक्षा ठेवताय तुम्ही. नावीचा वजीर म्हणजे मोठी एकदम टोपचा बैल. जेव्हा कोणाला मरत नव्हतं चांगल्या चांगल्या गाड्या, तेव्हा त्यांनी मारून दाखवलेला असा तो नंदी होता. जेव्हा गाडी म्हणजे टॉप मध्ये पडणार मुंबईमध्ये, तेव्हा त्यांनी मारलेले आहेत. तो बैल चांगलाच होता आणि याच्याकडून तीच अपेक्षा राहणार आमची. ओके. मोठी अपेक्षा ठेवली आहे, मग त्याला तसं खाणं पिणं बोला किंवा तसं त्या प्रकारचा व्यायाम असू द्या, सगळ्या गोष्टी करायला लागणार आहेत. काय सांगाल. व्यायाम खूप चांगला चालू आहे. आता चाला बिलाला घेऊन जातात. आता बघूया, आता त्याच्याकडे आहे अपेक्षा मोठी. आता करू लवकरच. कसं काय नियोजन कराल, कारण का आदत वासरू मला तर वाटतं 10-15 दिवसांनी पळवायला लागेल त्याला. नियोजन लवकरच त्याला चांगल्या बैला टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. मला तर वाटतं येणाऱ्या काळामध्ये समोर बघताय जॅगवार मध्ये पण नियोजन होणार आहे. तर काय सांगशील वासराबद्दल, कारण का मुंबईला आल्याच्या नंतर एक आकर्षण म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल वासराकडे. वासरू चांगला आहे, एकदम देखण्या रूपाचा, मस्त बघा. हा, दोन्ही साईड पब्लिक ने बोलतोय. मस्त मस्त, शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.